हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम पंढरीनाथ भगवान की राजा रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की नमः पार्वती परमेश्वर महादेव, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जनार्दन एकनाथ महाराज की श्री गणेशाय नमः। वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंडेन सुवशावदाय सुभद्रावताय विनाशनाय श्रीयत्नासना वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेषदानापान मुखं करोति वाचालं पंकजं गिरं यत्कृपालब्धे परमानन्दं माधवं नारायणं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासतत्त्वजयमुखेतां वसुदेवसुतं देवकं सचानूरमर्दनं धीमहि परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः। भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, नमः पार्वती परमेश्वर महादेव। सर्व गावकरी मंडळीला सूचना, पात्र हिस्सा येथून सर्व गावकरी मंडळींना देवीचं निमंत्रण सर्व गावकरी मंडळी एकेरी आलेलं आहे। सर्व गावकरी मंडळी उद्या ठीक 12 वाजता पात्र येथे भोजनात जाण्याची कृपा करावी। देवीचं निमंत्रण सर्व गावकरी मंडळींना गौबाई संभाजी पाटील किडके यांच्या देवीचं निमंत्रण दिगंबर संभाजी पाटील यांच्याकडून आलेला आहे। सर्व गावकरी मंडळींना उद्या ठीक 12 वाजता पाथर्डी येथे जावावं ही सर्व गावकरी मंडळींना विनंती। गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री हनुमंताशी भेटी योगानंद कोट्यानुकोटी, पुढे हनुमंत केल्या गोष्टी एकटा सकवटी अवधारा। पांडुरंगा करू प्रथम नमः श्री चरण संतांच्या, त्यांच्या कृपादान कथिता रूपाबाजी कथितात तुका। गौरी पुत्र गजानन कंसजा पुत्र रघुनंदन, ज्या कीर्ती जनता जनार्दन त्यांच्या चरित्रेचे नमस्कार करू। कविनाथ महाराजा ठिकाणी भावार्थ रामायणातील किष्किंधा कांड यातील दुसरा अध्यायाला प्रारंभ होत आहे। भगवंताची चरित्र गाथाची गोड आहे। अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावन, असं भगवंताच्या नामाचं चरित्र गोड आहे। किती ऐकले तरी ऐकावंच वाटते। या कथेत महात्मा ठिकाणी सांगत आहेत, कालच्या अध्यायाच्या ठिकाणी भगवान रामचंद्र पर्व हनुमंतराया या दोघांची भेट त्या ठिकाणी अरण्याच्या ठिकाणी झालेली आहे। अरण्याच्या ठिकाणी भेट झाली असताना दोघांच्या ठिकाणी भगवंताच्या हनुमंताच्या ठिकाणी भेटी झाल्यावर गोष्टी होऊ लागल्या। भगवंतानं हनुमंतरायाची जे
लंगोटी होती. ती लंगोटीच्या ठिकाणी भगवंतानं ओळखल्यावर भगवंताला हनुमंतरायाने गुरु मानला, आपला देव मानला. देव मानून त्याच्या सगळे भेटी झाल्या. आता येथून आता हनुमंतराया आणि भगवान रामचंद्र प्रभू याच्यामध्ये कसला संवाद होणार आहे, काय काय गुज गोष्टी होणार आहेत, ते आता पुढच्या वेळेमध्ये सर्वांना ऐकूया. हनुमंत सांगे श्रीरामासी मजा सुग्रीवे तुम्हापासी धाडिले पाहावया व्रतांतासी शक्य तुम्हासी करावया. या ठिकाणी हनुमंतराया भगवंताला म्हणू लागला. काय म्हणू लागला? देवा देवा, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्या ठिकाणी सगळं पाहण्यासाठी त्या हनुमंतराया ज्या सुग्रीवानं मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. कशासाठी म्हणसाल तर भगवंता, तुमचं भय त्या सुग्रीवाला त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. सुग्रीवाला भय वाटत असताना तुम्ही दोघं महापुरुष एकटे अरण्याच्या ठिकाणी हिंडता. हे कोणीतरी आहेत, हे कोणीतरी नसून एक केवळ वालीनं माझ्या वधासाठी धाडलेले आहेत. असा अनुमान त्या ठिकाणी सुग्रीवानं लावलेला आहे. त्या अनुमान लावून त्या ठिकाणी सुग्रीव त्या गुंफेमध्ये लपून बसलेला आहे. मग तुमचा परिचय घेण्यासाठी मला त्या सुग्रीवानं या ठिकाणी पाठवलेला आहे. असे हनुमंतराया त्या भगवंताला सुग्रीवाची माहिती सांगायला येतं. देव दैत्य दानवासी रिगुनवे यावनासी ये तिथे येता तुम्हा मानवासी वानरासी विष्णुयो. या ठिकाणी हनुमंतराया भगवंताला सुग्रीवाची या वनाची माहिती सांगू लागली आहे. देव आदि देवा भगवान रामचंद्र प्रभू देव दानव या वनाच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत आणि आले बी नाहीत आणि येते बी नाहीत. असं हा अरण्या वन आहे. म्हणून हे भय तुम्ही या वनाच्या ठिकाणी आल्या दोघं महामानव आणि आल्यामुळे तुला त्या सुग्रीवाला मनामध्ये भय दाटलं. कशाचं भय? वालीनं माझ्या मरणासाठी या ठिकाणी पाठविलं आणि त्याचे भय मला आहे. म्हणजे कोण आहे त्याचा समाचार घेऊन या, असं वालीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. म्हणून मी भगवंता तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. धीरवीर गंभीरता तुम्हा दोघा देखून येता भयाचरे सुग्रीवाच्या चित्तात निशंकता देखोनी. या ठिकाणी त्या राजा सुग्रीवाला मनामध्ये भय दाटून आलेला आहे. आणि भय दाटून आणून कसलं भय? तुम्ही दोघं जण अरण्याच्या ठिकाणी देव दानव या ठिकाणी येऊ शकत नाही. तुम्ही दोघं जण निर्भयपणानं मनामध्ये कसला प्रकारचं भय नाही, ही संकोच या पणाने मनामध्ये विचारतात येतात. ते त्या राजा सुग्रीवानं पाहिलेलं आहे. राजा सुग्रीवानं पाहिल्यावर त्याच्या मनाला भय वाटलेला आहे. कुणीतरी मला मारण्यासाठी येत आहे. हे कोणीतरी गप्पटी आहेत आणि तो वालीने या ठिकाणी पाठवलेला आहे आणि ते वेश धारण करून मला जीव घेण्यासाठी येत आहेत असं सुग्रीवाचं मत आहे. सुग्रीवानं मनामध्ये संकोच झालेला आहे. असा कोण हनुमंतराया त्या सुग्रीवाची माहिती भगवंताला सांगत आहेत. सुग्रीव वाळी भये भीता तुमचा इच्छितो साह्यात मदत दत्त धाडी. या ठिकाणी त्या सुग्रीवाला मनामध्ये वालीचं भय आहे. त्या वालीनं आपली या सुग्रीवाची दारा घरामध्ये घातली आहे आणि त्या ठिकाणी वालीच्या ठिकाणी राज्य भोगत आहे. आणि अरण्याच्या ठिकाणी आपल्या पत्नी विते शोक विलेच्या ठिकाणी अरण्याच्या ठिकाणी आहे. मग याच्यासाठी तुम्ही कोण आहात, कशासाठी आला, काय कारण आहे, हेच भय धरून या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आता काय करायचंय? दोघांचं दुःख एकच आहे. दोघांचं दुःख एकच असल्यामुळं दोघांची मैत्री करायची आहे आणि दोघांची मैत्री करून त्या दुःखाचं निवारण करायचं आहे.
असा कोण हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. तुम्ही निशंका निधडे वीरा वाळी भर्याती सहाय्यकार तुम्हासी करावया मित्र साचार कुशोचाचार मी आलो म्हणून तुम्ही नेते महावीर हा शूर हा धीर हा राम राम. हे सर्व जाणून त्या वालीच्या मनामध्ये त्या सुग्रीवाच्या मनामध्ये वालीचं भय आहे. वालीचं भय आहे म्हणून तुमची मैत्री करावं तुमची दोस्ती करावं याच न्यायानं सुग्रीवानं तुमच्याकडे मला पाठवलेलं आहे. हेच कारण आहे. तशाच ज्या वालीनं याची पत्नी त्या रुमा नावाच्या ठिकाणी आपल्या घरामध्ये घातलेली आहे आणि याला बाहेर जवळलेला आहे. त्याच्या दुकानात तो हिवळ झालेला आहे. दुकानात हिवळ झाल्यामुळं कुणाची तरी मैत्री करावं मैत्री करून वालीचा वध करावं असं हनुमंतराया या ठिकाणी भगवंताला बोलू लागलेला आहे. अजून काय बोलते ऐकूया. सुग्रीवा तू कोण मनासी वानर स्वामित्व सुग्रीवासी माझा विश्वास तयासी माझ्या तयापासी प्राधान्य. या ठिकाणी हनुमंतराया भगवंताला म्हणू लागला देवा देवा सुग्रीव तू कोण म्हणशील. तुमच्या सुग्रीवाविषयी मनामध्ये शंका धरीत आहे ते सुग्रीव कोण आहे. मग त्याही जे तुला या ठिकाणी सांगत आहे. हा सुग्रीव हा सर्व या ठिकाणी वानराचा या ठिकाणी राजा आहे आणि तो राजा असून त्या ठिकाणी सर्वांचं पालन करणारा आहे. म्हणूनच या ठिकाणी मी सांगत आहे सुग्रीव राजा आहे. त्या राजा असल्यामुळं या अरण्याच्या ठिकाणी त्या वालीच्या भयाला आलेला आहे. कसल्या प्रकारची मनामध्ये शंका धरू नको आणि त्याच्या संग मैत्री कर असा सुग्रीव असे हनुमंतराया भगवंताला त्या ठिकाणी सांगत आहेत. आत्यादरे अतिशयसी माझा विश्वास सुग्रीवासी मैत्री वांचित तुम्हासी अभय त्यासी देई स्वामी. हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. देवाची देवा सुग्रीव माझा अत्यंत विश्वासी आहे आणि सुग्रीवावर माझं अति प्रेम आहे. सुग्रीव त्या ठिकाणी राजा आहे आणि राजा असून त्या सुग्रीवासाठी तू मैत्री कर आणि त्याला मैत्री करून त्याला अभय वरदान दे. कसलं अभय वरदान. जी दारा त्या ठिकाणी वालीनं घरामध्ये घातली ती दारा त्या दुःखाचं तू कोई निर्भय त्या ठिकाणी संशय फेडून टाक आणि पेशी चिरून टाकून त्याला मैत्री करून घे त्याची दोस्ती कर असे कोण हनुमंतराया सुग्रीवाची माहिती भगवंताला सांगत आहेत. मी तव केवळ तुझ्या निजा बाळका वानर सेनेसी देखा सुग्रीव हो पाहे सेवका कृपावशक करी रामा. हनुमंत भगवंताला बोलत आहे देवा देवा मी तुझे केवळ बालक आहे. मी तुझा लहान बाळ आहे. तुझे तानुला सेवक आहे. तुझे जाते तो पत्कारित आहे. म्हणून माझी एकच इच्छा आहे ते राजा सुग्रीवासंग मैत्री करून घे त्याच्याची दोस्ती करून घे. ते कसले आता माझ्या मनामध्ये संशय नाही म्हणून त्याच्याची मैत्री कर अशी हनुमंतराया भगवंताला सुग्रीवाची माहिती सांगणारी आहे. ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन कार्य सिद्धीचे लक्षण सांगे आपण सौमित्रा. असं हनुमंतरायाच्या मुखातलं वचन श्रीराम भगवानाच्या प्रभूनं ऐकलं भगवंताला आनंद झाला. आनंद झाल्या आता पुढचं कार्य करायचं आहे. ते पुढचं कार्य करणं लक्षून ते सर्व मनामध्ये जाणं रामचंद्राचा सौमित्राला या सुग्रीवाची मैत्री कशी करावं आणि त्या मैत्रीविषयी लक्ष्मणाला त्या ठिकाणी भगवंत सांगू लागले आहेत. काय काय सांगतात पुढच्या वेळेमध्ये आहे का. आम्ही ऐके वांचू सुग्रीवासी तव तेनेची
धाडिले प्रधानासी तोही आती आप्त आमासी अतिशयसी जीव लगा. मग या ठिकाणी हनुमंतरायाची भगवान रामचंद्र प्रभू ज्यावेळेस भेट होऊ लागली, त्यानं झाडावर जाऊन त्या ठिकाणी झाड मोडून टाकलं. त्यावेळेस लक्ष्मण म्हणला होता, देवा देवा ते विश्वासघाती काय इथं वानेराच्या रूपामध्ये येऊन रावणानं आपला घात करतील. ते लक्ष्मणाला भय होतं. आता देव सांगत आहे की देवा त्या सुग्रीवानं मैत्री करण्यासाठी आपचं करण्यासाठी दोघांचं ऐक्य करण्यासाठी या हनुमंतरायाला पाठवलेलं आहे. मग आता काय करायचं आहे, तुम्ही आम्ही दोघं जण काय करायचं, त्या सुग्रीवासंग मैत्री करायची, दोस्ती करायची आणि त्याच्या मनात जे संशय आहे त्या संशयाचं जे भय आहे त्या भयाचं निरसन करायचं अशी देव स्वतः लक्ष्मणाला त्या ठिकाणी सांगत आहेत. तेथे आलिया हनुमंता आमासी शिनले न लगे आता सुलभके प्राप्त होईल सीता जानकत्वता सौमित्र. भगवान रामचंद्र प्रभूला ह्या भविष्य ठिकाणी सर्व काही माहित होतं. देवाला देव आहे, त्याला सर्व काही त्याचं हे नाटक त्याचंच आहे. म्हणून आले हे लक्ष्मणा आम्हा दोघांची मैत्री होण्याचं कारण एकच आहे. जे हनुमंत या ठिकाणी आलेले आहेत तर कशासाठी, सुग्रीवाची आणि माझी मैत्री आणि या वानराच्या हातानं लंकेला जायचं, लंकेला जाऊन समुद्राच्या ठिकाणी सेतू बांधायचा आणि तिचं शोध लावायचा आहे. सर्व कार्य या हनुमंताच्या हाताने करायचं आहे. आज लक्ष्मणाला त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभू सांगत आहेत. श्रीराम म्हणे हनुमंतासी जे जे तू काही सांगसी ते करीन निश्चयसी तुझ्या वचनासी उल्लंघी. भगवान रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला बोलू लागले, हे हनुमंतराया जे जे तू कार्य या ठिकाणी सांगतील ते मी या ठिकाणी करायला तयार आहे. तू सांगलेलं सर्व या ठिकाणी मी करायला तयार आहे. तुझं वचन या ठिकाणी मोडणार नाही असा भगवान रामचंद्र प्रभू त्या हनुमंतरायाला सर्व विश्वासून त्या ठिकाणी सांगून लागलेले आहेत. अजून काय काय बोलतात त्या ठिकाणी आहे का. तुवा सांगितले मजपासी तरी एक बाने वदिन वाळीसी सदारणाचे सुग्रीवासी निमिषाभेसी मी देईन. भगवान रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला म्हणाले, ते हनुमंतराया तू सर्व या ठिकाणी जे काय मला सांगशील त्या ठिकाणी मला मान्य आहे, मी या ठिकाणी ऐकले. जर तू करता त्या वालीला एक बाण सोडून मार जर म्हणशील त्या वालीला एका क्षणार्धात क्षण सुद्धा लागू देणार नाही, त्या वालीला मी मारीन. हे सर्व कार्य मी करीन तू सांगल्यावर. हनुमंतरायाला भगवानचं त्या ठिकाणी म्हणतात, तू सांगशील ते कार्य करायला मी तयार आहे. अजून काय म्हणतात आहे का. वाळी सुग्रीवा हे दोघे जण कैचे कोणाचे हे कोण यांचे समूळ कथना मज संपूर्ण सांगावे. भगवान देवादिदेव हनुमंतरायाला म्हणू लागले, हे हनुमंतराया वाली व सुग्रीव हे दोघे जण हे कोणाचे कोण आहेत, याची उत्पत्ती कोणापासून झाली, कोणापासून निर्माण झाले, हे सर्व समूळ कथन मदत सांग. हनुमंतरायाला प्रश्न कराले तर त्याच्या जन्माचं कथन काय, कोणापासून जन्मलेले आहे हे सर्व कथन या ठिकाणी मला सांग असं म्हणत असताना आता हनुमंतराया काय सांगतात आहे का. श्रीराम म्हणे हनुमंता वाली सुग्रीवाचा पिता वृक्षराजाची ऐकली कथा त्यांची माता ते कोण. हनुमंतराया भगवंताला म्हणतात, ते श्रीराम देवा सुग्रीवाचं जन्माचं कथन, वालीच्या जन्माचं कथन तुम्हाला मी सांगते. या ठिकाणी या सुग्रीवाचा माता म्हणजे पिता जे कोण आहे, वृक्षराज नावाचा वानर आहे. त्या वृक्षराज नावाच्या वानरापासून या दोघांची उत्पत्ती, जन्माची उत्पत्ती झालेली आहे.
याची माता कोण म्हणशील तर ते या ठिकाणी सांग. आता मातेचं काय वर्ण आहे पुढच्या वेळेमध्ये ऐकूया. वानरांचे सकळ सैन्य कोणे केले यांचे अधीन, या दोघांचे समूळ कथन विवंचुना मद सांगी. मदत सांगे भगवंताच्या ठिकाणी हनुमंत राहायला अलीकडे विचारी जायचं. वानराचे सकळ सैन्य, मात्र सैन्य कोण केली, मग कोण ते सर्व आयोजन याचं कोण केलं, ही समूळ कथा या ठिकाणी मला सांग. हे सैन्य कोणी निर्माण केली, याची उत्पत्ती कशी झाली, ते पुन्हा सर्व कथन मला या ठिकाणी सांग. हनुमंतराया या वानराचं जन्माचं कथन कोणाकोणापासून कसं कसं झालं असा देव विचारित आहे. हनुमंत्र काय सांगतात आहे का. यांचे कोण पुवा भवन यासी कैसनी प्राप्त स्थान, किष्किंधेचे राजा विसिंचन देता कोण पर्यासी. म्हणजे पूर्वीचं कोण होतं, मग हे असून हे राजे किष्किंधेचा राजे कशाने प्राप्त झाला, राजे किती कोण केलं, ते सगळ्याचं सगळं जन्माचं कथन, हे राज्य कोणापासून कोण दिलं, हे वानराची उत्पत्ती कशी झाली, याला सैन्य कुठून प्राप्त झालं, ते सगळं समूळ कथन या ठिकाणी मला सांग. असा भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला वानराच्या जन्माविषयी माहिती विचाराली. हनुमंत मने श्री रघुनाथा वाली सुग्रीव जन्म वार्ता, आगस्ती मुखे ऐकली कथा, ते तुझ आता सांगेन. लगेच हनुमंतराया भगवंताला त्या ठिकाणी म्हणाले, देवादी देवा, ज्या वालीच्या सुग्रीवाचं जन्माचं कथन मला विचारित आहेस ना, मग ती कथा मी अगस्तीच्या मुखातून ऐकली. अगस्तीच्या मुखातून ऐकलेली ती कथा भगवंता याचं मूळ जन्म कथन कसं आहे ते तुला या ठिकाणी मी सांगते. असे हनुमंतराया भगवंताला या वालीच्या सुग्रीवाचं जन्म मूळ सांगू लागलेले आहेत. ब्रह्मयाच्या नेत्रामधून जाना वानराचे जन्मस्थान, तेही समूळी कथान सावधान उधारी. हनुमंतराया भगवंताला सांगत आहे, देवादी देवा, अगस्तीच्या मुखातून ऐकलेली ती वानराची जन्मकथा, जे ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जे जन्मस्थान झालं, ते सर्व ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जन्मले हे सर्व वानरायचं, ती कथा मी ऐकलेली आहे. ते सगळं मूळ कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. सावधान सावचित्तेने ऐका असा भगवंताला हनुमंतराया म्हणू लागले. अजून काय काय आहे सांगा. ब्रह्मा निजात्मयोगासनी वैसला सतात्मचिंतनी, आनंदाश्रू स्रवती नेत्री हुनी करी धोनी टाकिले. ब्रह्मदेव त्या ठिकाणी जात्म त्या ठिकाणी योगासनाला बसला होता. भगवंताच्या नाम चिंतनामध्ये बसला असताना त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू त्या ठिकाणी आलेले आहेत. आनंद अश्रू आलेले असताना ते भगवंताचं चिंतन करीत असताना मग ते आनंद अश्रू येऊन कुणाच्या ठिकाणी कुठं पडले ते आता पुढच्या वेळेमध्ये ऐकूया. नेत्रजळ सांगिता धरानी वानर जन्मला तत्क्षणी, ब्रह्मा माता पिता दोन्ही याला गोनी प्रतिपाळो. योगासने हा ब्रह्मदेव बसला असताना त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी या धरणीवर या जमिनीवर पडलेले, या जमिनीवर पडल्यावर तिथून ह्या वानराची उत्पत्ती झालेली आहे. मग त्याचे माता पिता कोण, ब्रह्मदेवच आहेत, दुसरं कोणी नाही. ब्रह्मदेवाच्या नेत्रातून अश्रू पडले आणि त्या अश्रूपासून वानराची उत्पत्ती झाली. म्हणून वानराची उत्पत्ती झाली म्हणून ब्रह्मदेव त्याचे माता पिता असं या ठिकाणी समजलेले आहेत. ओ ब्रह्मयाचा पर्यंता लढीवाळ आवडता, निरसेदारी
प्रतिष्ठिता प्रतिपाळिता फळे मुळे. जो ब्रह्म यांचा पर्यंता ज्याच्या डोळ्यापासून जन्म झालेला हा वानरराज, मग तो वानरराज त्या ठिकाणी त्या लेकराचा लढीवाळ प्रमाणे त्याचा प्रतिपाळ करू लागला, त्याचा सांभाळ करू लागला, त्याला आपल्या शेजारी झोपवू लागला. असं संगोपन त्या जन्माला आलेल्या वानराचं हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी करू लागला असं या ठिकाणी सांगायला येतं. ब्रह्मयाच्या आसनापासी नृत्य करी विनोदेसी नृत्यांगना कोणी पुसी हातारिसी त्या पाळी. या पाळी मग या ठिकाणी हा वानर हा जन्माला आलेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवापाशी त्या ठिकाणी विनोदानं त्या ठिकाणी नृत्य गायन करू लागला. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी वानराचा जे स्वभाव हा त्या ठिकाणी दाखवू लागला. असं दाखवित असताना अनेक त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या अंगावर त्या ठिकाणी उड्या मारू लागला. असं करीत असताना ब्रह्मदेवाला आनंद होऊ लागला. आनंद होत असताना अजून हा वानर काय काय करते या ठिकाणी ऐका. उडोनी बैसे रुचीची राशी वांकुल्या दावी सुरवरासी तवतवानंदा ब्रह्मयासी वानरेसी अतिप्रीती. हा वानर हा ब्रह्मदेवाचा पुत्र हा वानर ब्रह्मदेवाच्या समोर खेळत असताना त्या ठिकाणी लगेच ब्रह्मदेवाच्या खांद्यावर त्या ठिकाणी जाऊन उडी मारून बसायचा. नवे नवे 33 कोटी देवाला स्वर्गाच्या ठिकाणी वाकुल्या जाऊ लागला. आजही वानर आपला हावभाव ठिकाणी जात खाता डोळे मिचकीतात तसा हा या ठिकाणी हावभाव करू लागला. हावभाव करीत असताना सगळ्या देवाला ठिकाणी वाकुल्या जायत असताना अजून काय काय करते सांगा. कैसे पोटीचे लढीवाळा कैसे तयाचे पूर्वी कोडा त्याचा विनोद वाटे गोडा कौतुकेचा तयाची. जैसे पोटीचे लढी बाळ आपला बाळ आपला पोटचा, मग त्या बाळाचं प्रेम किती वाटते. त्यानं काही जरी वागलं कसंही जरी वागलं त्या माता पित्याला त्या बाळाचं आनंदच वाटतो, सुखच वाटतो. का आपल्या पोटचा जन्म आलेला बाळ आहे, शेंबडा राहू कसा राहू त्याला आनंद वाटतो. मग हा त्याच्या खंड्यावर बसून त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला दाखवू लागला. जोगीच्या देवाला ठिकाणी बापूला दाखवू लागला. असं त्या ठिकाणी करीत असताना म्हणजे सर्व कौतुकाचा सर्व लाड ब्रह्मदेव त्या ठिकाणी पूर्वीत आहे. पूर्वीत असताना हा बाळ अजून काय काय करतो सांगा. वृक्षराज ठेवणी नावा ब्रह्मा प्रतिपाळी वैभवा काही एक वर्तले लाघव अति अपूर्व ऐका स्वामी. मग ब्रह्मदेव त्या ठिकाणी बाळ म्हणून आपण लेकरू म्हणून लाड त्या ठिकाणी सर्व लाड पुरवू लागला. पुरीत असताना ब्रह्मदेवानं त्याचं नाव वृक्षराज ठेवलं. वृक्षराज नाव ठेवल्यावर तो त्या ठिकाणी खूप लहानाचा मोठा झाला. लहानाचा मोठा झाल्या एक कथा वर्तली. कोणती कथा वर्तली पुढच्या वेळेमध्ये ऐकूया. वनी विचारोनी आहार निसी वानर नित्य ब्रह्मयापासी युवा काडी दाढी मिशासी चहुमुखासी चुंबोनी. हा वानर त्या ठिकाणी त्या वनाच्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी विचारून म्हणे हिंडून त्या ठिकाणी येऊ लागला. येत असताना मग तो ब्रह्मयाचा त्या ठिकाणी येऊ का त्या ठिकाणी उवा त्याच्या केसाच्या उवा काढू लागला असं या ठिकाणी समोर आलेले आहेत. तो वानरू एके दिवसी दुरी केला वनवासासी सांडोनिया सत्य लोकासी गिरी कैलासी परिभ्रमे. असा हा वानर सर्व हावभाव दाखवित तो वानर एका दिवशी बनवा त्या ठिकाणी वनाच्या ठिकाणी गेला.
वनाच्या ठिकाणी गेला असल्यावर गिरीकंदरी हिंडत हिंडत त्या ठिकाणी दूर गेला. दूर गेल्यावर मग त्या वानरानं काय केलं आणि ब्रह्मदेवानं काय केलं ऐका. कैलासगिरी बाह्य प्रदेशी उमाशाप बद सरोवरासी स्नान घडले तयासी स्त्रीत्व त्यासी पयाले. मग हा वानर गिरीकंदरे वरून सत्य लोकापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे. सत्य लोकापर्यंत कैलास भवनाच्या ठिकाणी गेला. कैलास भवनाच्या ठिकाणी गेला. सर्व त्या ठिकाणी एक सरोवर होतं आणि त्या सरोवराला त्या ठिकाणी पार्वतीचा शाप होता. या सरोवराच्या ठिकाणी जो कोणी येऊन स्नान घरी किंवा पाणी पिलं त्याला त्या ठिकाणी स्त्रीत्व येईल, म्हणजे पुरुषत्व निघून जाईल. त्या ठिकाणी स्त्रीत्व बाई होईल असा शाप त्या सरोवराला होता. आणि त्या सरोवराच्या ठिकाणी हा वानर गेलेला आहे. आणि वानराला जाऊन तिथं काय केलं सांगा. निर्मळ जळी उमावणी शिवानी सोय भवानी नग्न क्रीडा करीती दोन्ही उलासोनी स्वानंदे. त्या सरोवराच्या ठिकाणी भगवान भोलेनाथ आणि कोण या ठिकाणी पार्वती माता स्नान करीत होते. आणि स्नान करीत असताना लग्न अवस्थेत स्नान करीत असताना मग तिथं कोण आलं याचा पुढच्या वेळेमध्ये ऐका. तीर्थानिमित्त स्नानासी तेथे आले सप्त ऋषी एकोणी उमाला दली त्यासी दोघे जळवासी गुप्त झाले. मग या ठिकाणी पार्वती माता भोलेनाथ त्या ठिकाणी स्नान करीत असताना त्या सरोवराच्या ठिकाणी जे हे सप्त ऋषी आहेत ते सप्त ऋषी त्या सरोवराच्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर पार्वती मातेनं या सप्त ऋषीला पाहिल्यानंतर पार्वती माता त्या ठिकाणी गुप्त झालेली आहे. गुप्त झाल्यावर काय झालं सांगा. उमाक्षोभोनी बोलली वचना सदाशिव करोनी भिन्ना दोनर येते करीला स्नान स्त्रीत्व पुन्हा तू पावेला. लगेच पार्वती मातेला राग आलेला आहे. राग येऊन त्या ठिकाणी शाप देऊ लागलेला आहे. कसला शाप. एका भगवान शंकरा वाचून जो कोणी पुरुष या सरोवराच्या ठिकाणी स्नान करील त्या पुरुषाला लगेच त्या ठिकाणी पुरुषत्व जाऊन स्त्रीत्व त्या ठिकाणी बावी होईल. इथं जो कोणी स्नान करील अशा पुरुषाला अशी पार्वती मातेने लगेच शाप दिला. शाप दिल्यावर तो हा वानर त्या ठिकाणी आल्यावर काय झालं सांगा. शाप ऐकता दारुण न करिता पयाच मन ऋषीश्वर पलाय मान शाप बंधन सरोवर. एवढा शाप पार्वती मातेनं त्या सरोवराला दिल्यावर मग त्या सरोवराच्या त्या ठिकाणी कैलास भवनाच्या ठिकाणी ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी जे होते ते सर्व होत असताना पार्वती मातेच्या मुखातला शाप ऐकल्यावर सर्व त्या ठिकाणी चूप पडून गेले. मग तिथं राहावं तर पाणी प्यायला त्या ठिकाणी साधन नाही, आंघोळ करायला साधन नाही. आंघोळ करायला गेलं त्या ठिकाणी पार्वती मातेचा शाप आहे. मग काय करावं. अशा अवस्थेत हे सर्व ऋषी लोक तपी लोक त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. अशी अवस्था त्या सरोवराची झाली. मग तिथं कोण राहिलं आणि कोण गेलं सांगा. देवान रे आपणासी श्रंगारोनी नाना सुमनासी येता सरोवराच्या पासी प्रतिरूपासी देखिले. त्या सरोवराच्या ठिकाणी हा वानर आलेला आहे. वानर आल्यावर सर्व त्या ठिकाणी श्रृंगारू त्या ठिकाणी आलेला आहे. आल्या असताना त्याचं प्रतिबिंब त्या जळाच्या त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. पडल्यानंतर वानरानं आपलं प्रतिबिंब त्या ठिकाणी पाहिल्यावर या वानरानं कशिवडी त्या ठिकाणी मारली. पुढच्या वेळेमध्ये आहे का. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय.
बरोबर ना तेवढं. ये बस त्यावेळेस तुम्हाला